अमरावती में मुंबई उच्च न्यायालय के आदेश के बाद मेलघाट में कुपोषण और अन्य मूलभूत समस्याओं का औचक निरीक्षण किया गया। स्वास्थ्य विभाग के सचिव निपुण विनायक, महिला व बाल कल्याण विभाग के सचिव अनूप यादव और आदिवासी विभाग के सचिव विजय वाघमारे ने धारणी और चिखलदरा तालुका के विभिन्न गाँव का दौरा किया। मेलघाट के गाँव, आंगनवाड़ी केंद्र, स्वास्थ्य केंद्र और अधिकारी निरीक्षण करते हुए दौरे के दौरान बिजली, पानी, सड़क, शिक्षा, स्वास्थ्य, नेटवर्क, बाल विवाह और बाल मृत्यु जैसी समस्याओं का व्यापक जायजा लिया गया। फ्रंटलाइन कार्यकर्ता, आंगनवाड़ी सेविकाएं और आशा वर्कर अधिकारियों के समक्ष अपनी परेशानियां रखी। सचिवों ने इन समस्याओं पर उनके संभावित समाधानों पर चर्चा की। न्यायालय में निर्देश दिया है कि 18 दिसंबर तक तीनों विभागों और संबंधित उप सचिवों को रिपोर्ट प्रस्तुत करनी होगी, जिसके आधार पर अंतिम फैसला लिया जाएगा। न्यायालयाकडनं खूप अपेक्षा आहेत। जी वस्तुस्थिती आहे ती सचिव पातळीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर मांडावी ही सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा आहे आणि ती जर मांडली तर न्यायालय निश्चितच या प्रश्नाला न्याय देईल। कारण याआधी ज्या ज्या डेव्हलपमेंट मेळघाटमध्ये झाल्या आहेत त्या न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या आहेत। मग सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो, मी अशी अपेक्षा करतो की तिथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लवकरच होईल। दुसरी आहे की रोजगाराची जी समस्या आहे महत्त्वाची ती कायमस्वरूपी निकालात निघण्यासाठी हे अधिकारी लोक लॉंग टर्म सोल्यूशन म्हणून न्यायालयासमोर मांडतील आणि ती सॉल्व्ह होईल। दुसरा शिक्षणाचा जो प्रश्न आहे की सब स्टँडर्ड शिक्षण नाव असते, साक्षर होतो मुलगा, पण तो त्याच्या आधारे कमावण्यासाठी पात्र ठरत नाही, तर तेच त्यांना मिळेल ही अपेक्षा मी ठेवतो आणि ती यांनी वास्तव रूपाने मांडावी न्यायालयासमोर हीच त्यांना पण विनंती आहे आणि तुम्ही पण तीच दाखवावी ही तुम्हालाही विनंती आहे। धन्यवाद। समाधान थोडंसं झालं आहे। जे मेळघाटमधील जे बाळ रडतं आहे त्या बाळाची रडण्याची कारणं विविध असू शकतात। ते सगळं रडणं थांबवावं असं त्यांची पण इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे। आम्ही याचिकेकर्ते जरी असलो तर सामाजिक कार्यकर्ता मेळघाटच्या त्या मुलांचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतो। तर त्या सगळ्या विभागाने त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह घेतलं। आम्ही पण डॉक्टर रवी कोल्हे आणि आम्ही त्यांना सेमाडोपासून त्यांच्यासोबतच आहोत। तर त्यांनी सगळं समजून घेतलं आणि त्यांनाही असं वाटतं की हा प्रश्न मिटला पाहिजे, संपला पाहिजे। कारण इतर तालुक्यांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण कमी आहे आणि इतर गोष्टींचं प्रमाण कमी आहे। इथल्या आदिवासीच्या ज्या संवेदना आहेत आणि त्यांचं जे काही कल्चर आहे त्याला धक्का न लागू देता आणि त्यांना डिस्टर्ब न करता कसं विकासाचे कार्यक्रम राबविले जातील असा ते प्रयत्न करण्यात असं त्यांनी आश्वासन दिलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना ऐकून घेतलं, अधिकाऱ्यांना ऐकून घेतलं, त्यांच्याविषयी प्रश्न ऐकून घेतले। आम्ही पण त्यांना अजूनही पुन्हा काही सादर करणार आहोत अल्टरनेटिव्ह प्लॅन। कारण की काल जे काही त्यांनी जे काही बघितलं आहे ते देवासारखे काल उतरले होते किंवा माणसासारखे, तर त्यांना जे काही काल दाखवण्यात आलं ते अगदी दिवाळीसारखं होतं आणि आता आम्ही पुन्हा त्यांना असं म्हणू शकलो नाही, पण आता आम्ही पुन्हा जाऊ फील्डमध्ये आणि खरं नेमकं कारण काय शोधण्याचं। एक त्यांनी म्हटलं होतं की ते 45 रुपये पुरतात का असा त्यांचा प्रश्न होता। तर आम्ही म्हटलं की हा भुकेचा प्रश्न आहे की आपलं जेवण आणि आदिवासी माणसाचं जेवण किंवा महिलांचं जेवण जे आहे ते दिवसभर काबाड कष्ट करतात। त्यांची मुलं म्हणा, त्यांचा समाज म्हणा, त्यांच्यामुळे त्यांची भूक जास्तच असण्याची शक्यता आहे। त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही 30 वर्षापासून या परिसरात फिरतोय, आम्ही त्यांच्यासोबत राहिलो, जेवलो, त्याच्यामुळे त्यांची भूक निश्चितच जास्त आहे। म्हणून हा 45 रुपये पुरणार नाही, त्याचा सखोल विचार करण्यात यावा असं आम्ही त्यांना मांडणी केली आणि मेळघाटच्या अधिकाऱ्यांच्याबद्दल बोललो आम्ही। तिथल्या एकंदरीत सगळ्या गोष्टींच्याबद्दल त्यांनी मांडली, त्यांनी नोंद करून घेतली आणि 18 तारखेच्या अगोदर ते आपला अहवाल सादर करणार आहेत आणि त्याच्या अगोदर तो आम्हालाही देणार आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अजून काही करता येईल का। आणि मेळघाटमध्ये जे तिथले जे वकील आहेत, सामंत साहेब जे आहेत, जे सरकारचे मुख्य वकील आहे, त्यांच्या पण टीम होत्या इथे आणि त्यांनी एक प्रयत्न केला। फक्त काही भाग जो एकताईसारखा भाग आहे, जो दूर आहे, धुळघाटसारखा भाग आहे, बैरागडसारखा भाग आहे, तो थोडा सुटला आहे। पण त्यांच्या असं एकंदरीत दौऱ्यावरून, आजच्या मीटिंगवरून असं वाटलं की ते ऐकत आहेत आणि ते ऐकत आहेत, तर त्यांनी काहीतरी बघून ते काहीतरी बोलतील, सांगतील असा थोडासा विश्वास निर्माण झाला आहे। आणि या चर्चेमध्ये आम्ही हेही सांगितलं 10,000च्या वर मुलं मरण पावलेली आहेत या मेळघाटमध्ये फक्त, असं त्यांना आम्ही त्याची जाणीव करून दिली आणि त्यांनी जाणीवचं हे केलं आहे। की त्याच्यामध्ये जितका मला माहिती आहेत की मागील आज ते प्रेझेंटेशनमध्ये पण आला आणि यांनी पण तसं म्हटलं की हे बरोबर आहे। 2011पासून ते आतापर्यंत जे एकंदरीत इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे आणि मेटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे माता मृत्यू आणि बाळ मृत्यू त्याच्यामध्ये खूप अशी कमतरता या भागामध्ये झालेली आहे
आणि ते आरोग्य विभाग, सगळे विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ, कारण इथले सरपंच आणि त्यांच्यात पण खूप ॲक्टिव्ह रोल राहिलेला आहे असं दिसून आला. तसं झालेलं आहे. पण याला अजून काय करावा, म्हणजे आपल्या इकडे जितक्या मातामृत्यू आणि बाळमृत्यू आजही होत आहेत, कारण इथे पर्याय नाही आहे. शासकीय याच्याशिवाय प्रायव्हेट तर कुठल्या संस्था वगैरे नाही आहेत. त्याच्यानंतर फॉरेस्ट एरिया असल्यामुळे पण खूप चॅलेंजेस आहे. डेव्हलपमेंट वर्कचे, इलेक्ट्रिसिटी आहे, रस्ते आहेत, तर त्याला हे चॅलेंजेस विशिष्ट आहेत या भागाचे. तर ते अजून त्याला कमी कसं करता येईल, त्यावर काय करता येईल, त्यासाठी आम्ही परत याच्यात आलो. आपण कालपासून आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, PWD डिपार्टमेंट, पाणीपुरवठा विभाग, फायनान्स डिपार्टमेंट, या सर्व डिपार्टमेंट्सच्या अधिकारी इथे आहोत आणि मेलघाटच्या दौऱ्यावरती आहोत. ते PILच्या अनुषंगाने जे काही विषय डॉक्टर रवींद्र कोले आणि श्री बंड्या साने यांनी मांडले होते, त्या अनुषंगाने आम्ही कोर्टाला असं म्हटलं होतं की अशा मीटिंग्स करण्यापेक्षा आम्ही स्वतः जाऊन जर तिथे पाहिला आणि तिथेच एक चर्चा केली तर ते जास्त उपयोगी पडेल. त्या अनुषंगाने कोर्टाने आम्हाला तसे निर्देश दिले होते. तर काल आपण 6 गट करून ते सगळे आपल्याला ज्ञातच आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आपण चिखलदरा आणि धारणी तालुक्यामध्ये गेलो. त्याच्यामध्ये आरोग्य संस्था, अंगणवाड्या, पाणीपुरवठा, रस्ते, काही ग्रामस्थांशी चर्चा, अशा प्रकारचा तो दौरा झाला. आणि आज सकाळी त्या सर्व संबंधित, त्याच्यामध्ये ते पिटिशनर पण उपस्थित होते, 2 तास चर्चा झाली. त्याच्यामध्ये पण त्यांनी परत काही मुद्दे आमच्या लक्षात आणून दिले. तर या सगळ्याच्या आधारावर आम्ही रिपोर्ट बनवून ऑनरेबल हायकोर्टला सबमिट करणार आहोत. सर 2007 पोषण आहाराच्या संदर्भामध्ये पोषण आहाराच्या संदर्भामध्ये आता जे शासनाचं धोरण आहे त्याप्रमाणे तो पोषण आहार चालू आहे. काही सूचना या विभागासाठी विशिष्ट आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल शासन स्तरावर जी काही पॉलिसी आहे त्याच्याबद्दल विचार करून बदल होणं शक्य असेल तर तो केला जाईल. परंतु ओव्हरऑल जे पोषण अमृत आहाराचं योजनेचं आणि गरम ताजा आहाराचं जे सुरू आहे ते आम्ही कालच्या ज्या व्हिजिटमध्ये बघितले ते अतिशय चांगलं चालू आहे आणि त्याचे चांगले परिणामसुद्धा दिसत आहेत. इव्हन ते प्रेझेंटेशनमध्ये पण आलेले आहेत. नाही, कारवाईच्या संदर्भामध्ये जे नियम आहेत त्याप्रमाणे कारवाई होते, परंतु अशा ज्या तुरळक घटना घडतात त्याच्यानंतर इमिजिएटली आम्ही त्याच्या दखल घेतो आणि त्यावर कारवाई करतो. वास्तव तर ॲक्च्युली खूप चांगलं आढळलं की जे कंपॅरिझन आपण याचं करतो माल न्यूट्रिशनचं, ते इतर जिल्ह्यामध्ये आणि मेळघाटमध्ये. मेळघाटमध्ये आता मी ज्या ठिकाणी व्हिजिट केली, 4 ठिकाणी मी व्हिजिट केली, मग बेहाली, रोहू, डोमा, त्याच्यानंतर हातरू, अशा ह्या अंगणवाड्यांना व्हिजिट केली. तर त्या एकाही अंगणवाडीमध्ये सॅमची मुलं आम्हाला आढळली नाहीत. आणि इव्हन ज्या महिला तिथं गरोदर महिला होत्या त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की अमृत आहार जो आम्हाला मिळतो तो खूप चांगला मिळतो आणि त्याच्याबद्दल काही तक्रार नाहीत. त्याच्याशिवाय ज्याच्यामध्ये जी पिटिशनरची मागणी आहे बेसिकली की अमृत आहाराचे जे 45 रुपये आपण आज देतो त्या आहारासाठी ते वाढवले पाहिजेत, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासन स्तरावर आम्ही जी काही इथली मागणी आहे ती मांडू आणि जर वाढवता आलं तर ते नक्की वाढवू.